हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय. अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं, आता 2026च्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आमचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यांची मोठ्या प्रमाणात आले. सत्ता एक साईड झाली. आम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये, पहिल्या मीटिंग मध्ये गेलो. त्या मीटिंग पासून त्यांनी सुरुवात अशी केली का कुठल्याही कामात, म्हणजे कुठल्याही मीटिंग मध्ये त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही. स्टार्टचीच मीटिंग मध्ये त्यांनी आमचे काही विषय न ऐकता राष्ट्रगीत चालू करून टाकलं आणि आम्हाला थांबून दिलं, काही बोलायचं चान्सच दिलं नाही. त्यानंतर आताच मागची मीटिंग जी झाली, त्या मीटिंग मध्ये विषय चालू असताना काही पत्रकार बांधव तिथं आले. त्या पत्रकार बांधवांना त्यांनी अक्षरशः बाहेर काढायला लावलं सगळ्यांना. हे पत्रकारांचा अपमान आहे. पत्रकार हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना बाहेर काढताना आमचे सर्व नगरसेवक, मी स्वतः पत्रकारांना बसू द्या असं त्यांना सांगितलं. कारण नगराध्यक्ष हे सर्वस्वी जबाबदारी त्यांची असती. त्यांना आम्ही विनंती केली की पत्रकारांना बसू द्या, मात्र त्यांनी काही न ऐकता त्यांनी पत्रकारांना बाहेर काढलं. कारण पत्रकार जर जे छापतील किंवा जे काही तिथल्या गोष्टी ते जनतेपर्यंत यायला पाहिजे. त्यांना आम्ही सांगितलं की बा तुम्ही पत्रकारांना बाहेर काढायचं कारण काय? आम्ही जी चर्चा करतोय, आम्ही जे गावाच्या विकासाबद्दल बोलतोय, ते जनतेपर्यंत यायला पाहिजे. त्यांनी या पत्रकारांना बाहेर काढलं. आम्हाला असं वाटलं की बा दाल में कुछ काला आहे, त्यांच्या मनात काही वेगळे असेल. कारण आम्ही काम करायसाठी, जनतेसाठी तिथून निवडून आलेलं आहे. आम्हाला जनतेची कामं करायची आहे. आणि आमचे जे नेते आहे, आमदार आशुतोष दादा काळे यांनी सांगितलेलं आहे, विकास कामांमध्ये कुठेही अडथळा आणायचा नाही, विकास कामांसाठी त्यांच्या सोबत राहायचं. आम्ही त्यांना संपूर्ण त्यांचा पाठिंबा पहिल्या दिवशी जाहीर करून टाकलेला आहे. मात्र ते त्यांच्या मनात काळ आहे. ते ज्यावेळेस काम करतात, ज्यावेळेस तिथं आम्ही चर्चा करतो, तर ते म्हणजे एक साईड, ते एकच बाजू मांडत असतात. म्हणजे जे आमचे विरोधक असतील किंवा ज्या वार्डामध्ये 2-2 नगरसेवक निवडून आले असतील, जिथं एक त्यांचा एक आमचा आला असेल, त्या ठिकाणी कामं अजिबात होत नाही. त्यांच्या नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स देतात. आमचे साधे छोटे छोटे लाईटचे बल्ब लावायचे असेल किंवा ढापे लावायचे असेल, ते आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा ते शिल्लक नाही, सांगतो, करतो. आणि त्यानंतर मग त्यांचं जे नगरसेवक असतात ते कामं, आम्ही मागणी केलेले कामं त्यांच्या नगरसेवकाच्या हस्ते करून घेतात. याचा अर्थ असं की संपूर्ण ते एक साईड, वन साईड चालू आहे. तर माझी अशी विनंती आहे आपल्या माध्यमातून की बा नगराध्यक्षांनी व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी एक विचार करायला पाहिजे. आपण गावाच्या विकासासाठी निवडून आलो आणि गावाचा विकास जर करायचा असेल तर दोघांनी एक सोबत राहायला पाहिजे. मात्र ते काही हे ऐकत नाही. आजच्या मीटिंग मध्ये, आज त्यांनी मीटिंग बोलवली आहे, त्या मीटिंग मध्ये आमची अशी इच्छा आहे की जितके आपले पत्रकार बांधव असतील त्यांनी बसून द्यायला पाहिजे. आणि एक बाहेर टीव्ही, जे मधली चलचित्र त्यांनी बाहेर एक स्क्रीन लावायला पाहिजे. जनतेने पण बघायला पाहिजे की बा काय मीटिंग मध्ये काय चाललेलं आहे, कोण सच्चा आणि कोण झुटा हे दिसून येईल. त्यासाठी पत्रकारांना देखील मध्ये बसू द्यायला पाहिजे. आणि एक बाहेर टीव्ही लावून, चलचित्र लावून दाखवून जनतेला दिसू द्या की बा मीटिंग मध्ये काय प्रकार चालू आहे. तर माझी अशी या माध्यमातून एक विनंती आहे, एक नगरसेवक, एक पक्षप्रतोद या नात्याने किंवा नगराध्यक्षांनी कमीत कमी जनतेला कळू द्या की बा हे कामं कोणत्या पद्धतीने चालू आहे, कोणते कामं होतात किंवा कोणत्या कामाला ते अडथळा आणतात, हे जनतेसमोर जाणं गरजेचं आहे. या हिशोबाने पत्रकार परिषद घेतली. आजच्या मीटिंग मध्ये सर्व पत्रकार बांधवांनी हजर राहावे, मी या माध्यमातून विनंती करतो. नमस्कार.
आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.